तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या छोट्याशा ब्लॉगची सुरुवात झाली आहे. आता कशी वाटते प्रेम आपली? आपलं काम कसं आहे? खूप छान काम करते, खूप मनापासून तुम्ही काम करता, म्हणून कामाचा रिझल्ट पण खूप चांगला असतं. मित्रांनो, माझे नाव पार्थ पटेलच्या चॅनलला फॉलो करा. तर नमस्कार मंडळी, मी तुमचा कोणा शिलार. आपण चाललोय, आपल्याला एक डिजिटल पेंटिंगची ऑर्डर आलेली, त्यांना आपण ती ऑर्डर द्यायला चाललो, म्हणजे ती फ्रेम द्यायला आपण चाललोय. तर तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, आजच्या दिवसाच्या छोट्याशा ब्लॉगची सुरुवात झाली आहे आणि म्हणजे दिवस आता संपत चालला आहे. आत्ता वाजलेत बघा किती, बघा 6:23 झालेत. म्हणजे दिवस आता संपत आला आपला आजचा दिवस. पण काय सांगू तुम्हाला, दिवसभर पेंटिंग करत होतो. दुपारी आपण काहीतरी 11 वाजता बसलो. 11 ते आपण संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत पेंटिंगचंच काम करत होतो. त्याच्यानंतर मग काकांकडे आपण लास्ट टाईम त्या काकांकडे दिली होती ना पेंटिंग, कररोडला. त्याच काकांकडे आपण पेंटिंग दिले. त्यांच्याकडे जाऊन घेऊ पेंटिंग. त्यांनासुद्धा त्यांचा फीडबॅक म्हणजे एक छोटासा रिव्ह्यू देऊ की आपलं काम कसं आहे वगैरे. ते अदरवाईज लास्ट टाईम त्यांनी सांगितलं होतं, पण आत्ताच आपण दुसरं काम चालू केलं आहे. म्हणजे बड्डे पेंटिंग सगळं, म्हणजे लग्नाच्या सगळ्या ऑर्डर वगैरे सगळं आपण चालू केलं आहे. तर तुम्हालासुद्धा मला अशी पेंटिंग द्यायची असेल, तुम्हाला दाखवतो मी, थांबा दाखवतो तुम्हाला तिथे जाऊन शॉपवरती की आपली कशी पेंटिंग आहे आणि कशी नाही ती. तर आता डायरेक्ट आपण भेटू काकांच्या शॉपची. ते पण जाता जाता आपण काही टेक्स्ट काढू गाडीवरचे. तर तुम्ही आजचा ब्लॉग छोटूसा माझा एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे विजय फेममध्ये. म्हणजे आपण तिथे तर वेळेला देतो फेम. आणि काका आहेत, काकांना आपण काहीतरी 4:30-5:30 वाजता आपण दिली. काकाने 6 वाजता आपल्याला, म्हणजे 6-6:30पर्यंत त्यांची रेडी होती. आणि बघा हे पॅकिंग अशी करतो आहे आपण. नंतर मग आपण तिकडून त्यांना ज्यांची आपण ऑर्डर घेतली ते आपले भाऊच आहेत, आपला मित्र आहेत, आणि त्यांना आपण ती फेम देणार आहोत. कारण की त्यांनी त्यांच्या दादाचं कोणाच्या मुलीचं वाढदिवस आहे, त्याने आपल्याकडून फेम घेतली होती. एक ऑर्डर दिली होती डिजिटल पेंटिंगची. तर तुम्हाला मी त्याची एक शॉट दाखवतो की साईडला तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसेल फोटो, बघा इथे साईडला असेल. तर तुम्हालासुद्धा अशी पेंटिंग करायची असेल माझ्याकडून, तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आणि ID टाकून द्याल इंस्टाची. त्याच्यावर तुम्ही बघू शकता की डिजिटल पेंटिंग आपण कशा बनवल्यात. तर काकांकडे मोस्ट ऑफ 15 ते 20 पेंटिंग आता झाल्या आपल्या. हे काका इथे बघा. काकांना आपली फ्रेम कशी वाटते? काका कशी वाटते फ्रेम आपली? आपलं काम कसं आहे? खूप छान काम करते, खूप मनापासून तुम्ही काम करता, म्हणून कामाचा रिझल्ट पण खूप चांगला असतं आणि बघायला पण बरं वाटतं. एवढं चांगलं तुम्ही प्रिंट वगैरे मारून घेता, खूप बरं वाटतं. तुम्ही दुसऱ्यांना दिल्यामुळे ते पण खुश होतं तुमची प्रिंट बघून. काहीतरी तुम्ही काय वेगळ्या वस्तू करता, म्हणजे काय सगळ्या ठिकाणी फोटोग्राफी वगैरे तर होतं, मग हा कशा काहीतरी एक नवीन वस्तू आली आहे मार्केटमध्ये आणि बघायला पण खूप मस्त वाटतं. तर काका आहेत ना आपल्याला, आपण काका तुम्हाला 4:30 वाजता दिलं ना, 4:30-5:30 वाजता दिलं. काकानी पटकन आपल्याला करून दिलं. काका दरवेळेला आपल्याला पटकन म्हणजे पटापट झटपट काम करून देतात फ्रेमचं, आणि खरंच खूप सुंदर काम आहे काकांचं. तुम्ही सुद्धा या इथे विजय फ्रेम मेकरमध्ये. हे आहे कररोडची, ते कररोडचीतून उतरलं खाली की 5 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि हे शॉप आहे. हे दादा आहेत आणि हे काका, विजय काका आपले. तर तुम्ही या इकडे, त्यांच्याकडून फ्रेम घ्या. खरंच खूप सुंदर वर्क आहे त्यांचं आणि तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही फ्रेममध्ये. तुम्ही बघू शकता बघा, सगळ्या फ्रेम अवेलेबल आहे त्यांच्याकडे. तुम्ही या. आपण काकांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देऊ, तुम्ही काकांना कॉल करा बिंदास. काका कधी आपला बंद कधी असतो शॉप? रविवारी फक्त बंद असतं, सकाळी 9:30 ते रात्री 9:30 पर्यंत दुकान चालू असतं. फक्त संडेला आपलं दुकान बंद असतं, बाकी 12ला सगळं चालू असतं. तुम्ही या इकडे, कररोडपासून खूप जवळ आहे. या काकांना भेट द्या नक्कीच. ते ना कोणी पण दुसरी लँग्वेजने बोलत नाही. काका काय बोलतात माहिती काय, की आपल्या भाषेवरती आपला प्रेम असला पाहिजे. आणि काकांना पण सजेस्ट केलं होतं की हिंदीमध्येच करू का, तर काका बोलत आहेत की नाही, आपल्या भाषेवरतीच केलं पाहिजे. आपली मातृभाषा ही इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आणि बाहेर देशातले काका काय बोलतात, बाहेर देशामध्ये काय, बाहेर देशामध्ये जसं जातं ते तेलुगूंचीच भाषेने बोलतात, आपल्याला समजत नाही तरी सुद्धा ते लोक त्याच भाषेने बोलतात.
मग आपल्या महाराष्ट्रामध्ये राहून आपल्याला कशाला दुसरी भाषा बोलायचं, आपण पण त्या मराठीमध्येच बोलायचं आणि मराठीमध्येच चालायचं. आता त्या मराठी भाषा सगळ्यांना कळली पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये राहताना तर मराठी नाही आलं तर फायदा काय झाला. आता दुसऱ्या देशामध्ये तुम्ही गेला तर तिकडची भाषा शिकता ना, मग इथे मराठी कशाला, मराठी पाहिजे आपल्याला शिकायला. काका बोलतात मराठी इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. काका 100% मराठी आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि मराठी ही खूप मोठी भाषा आहे आणि ती खूप जुनी आहे, त्यामुळे मराठी ही सगळ्यांना आली पाहिजे. बरोबर ना काका? बरोबर आहे, सही गोष्ट आहे. मराठी सगळ्यांना आलंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहायचं म्हणजे मराठी बोलायला आलंच पाहिजे. 100% काका. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय जिजामाता नगर काळाचौकीमध्ये आणि आपल्याला मध्ये जॉईन झालेत सर्वेश द हातपळे द बॉय जसं जॉईन झालेत. आणि साहिल आपला मित्र साहिल लाड तो येतोय, ह्याची त्याची प्रेम रेडी आहे आणि त्याला आपण सांगितलं की लवकर यायला, आपल्याला पण थोडं बाहेर जायचं आहे दुसरं काम करायला. आणि हे पोटी मित्रांनो माझे नाव पार्थ पडरच्या चॅनलला फॉलो करा. असं ते फिरव. आपले मित्र साहिल लाड आलेत आणि त्यांना आपण ही फ्रेंड देतोय. तर मित्रांनो तुम्ही पेंटिंग पाहिली, तुम्हाला पेंटिंग आवडली असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती मला संपर्क साधा माझ्याशी आणि डिजिटल पेंटिंग म्हणून घ्या. आजच्या ब्लॉगला इथेच आपण एंड करूया. भेटून या एका नव्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.